हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर प्रोडक्ट स्टार्ट केला होता. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहत होतो. त्याच्यापैकी 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेले आहेत, बरोबर आहे. जसं स्केलार प्रोडक्ट आहे, सेम वेक्टर प्रोडक्ट आहे, फक्त 1-2 कॅरेक्टरिस्टिक्स सोडल्या तर जवळपास बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या सेम आहेत. आता ही जी आपली नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत की क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. ज्यावेळेस आपण वेक्टर पीला त्याच्या 3 कंपोनंटमध्ये स्प्लिट केलं, याचा अर्थ अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. ज्यावेळेस मी वेक्टर पीला स्प्लिट करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, वेक्टर पी एक्स विच इज अलॉंग एक्स ॲक्सिस, वेक्टर पी वाय विच इज अलॉंग वाय ॲक्सिस अँड वेक्टर पी झेड अलॉंग झेड ॲक्सिस. सिमिलरली वी कॅन राईट वेक्टर क्यू एक्स प्लस वेक्टर क्यू वाय प्लस वेक्टर क्यू झेड, बरोबर आहे. याला आपण युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये कसं लिहितो, पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप. सिमिलरली क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस क्यू झेड इंटू के कॅप, बरोबर आहे. या दोघांचा जो येणारा क्रॉस प्रोडक्ट आहे वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ दीज 2 वेक्टर्स ॲज वेक्टर पी एक्स आर पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप क्रॉस साईनच त्या ठिकाणी तुम्हाला यूज करावं लागेल. क्रॉस काय आहे, क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस क्यू झेड इंटू के कॅप. या दोघांचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे. मग आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन पाहिलेला आहे, तो इथं आपल्याला यूज करावा लागेल. पहिल्या टर्मनं या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, नंतर सेकंड टर्म, नंतर सिमिलरली थर्ड टर्म. इथं काय होईल, पी एक्स इंटू आय कॅप क्रॉस ही पूर्ण टर्म किंवा हा पूर्ण ब्रॅकेट. याच्यामध्ये काय आहे, सुरुवातीला क्यू एक्स आहे, हे क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस पी एक्स इंटू आय कॅप क्रॉस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस अगेन पी एक्स इंटू आय कॅप क्रॉस पी झेड इंटू के कॅप. एकदम सावकाश व्यवस्थितपणे जर तुम्ही लक्ष दिलात आणि तुम्ही मनाने सोडवत असताना देखील एकदम डोकं शांत ठेवून हा मल्टिप्लिकेशनचा पार्ट तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक होणार नाही. बघा परत एक वेळेस, पी एक्स इंटू आय कॅपनं आपण पूर्ण ब्रॅकेटला काय केले, मल्टिप्लाय केले. याच्यानंतर हे प्लस साईन आणि नंतर सेकंड टर्म कुठली आहे, पी वाय इंटू जे कॅप, यानं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप क्रॉस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस अगेन पी वाय इंटू जे कॅप क्रॉस क्यू झेड इंटू के कॅप. सेकंडनं आपण त्याला मल्टिप्लाय केलं. याच्यानंतर थर्ड टर्म आहे पी झेड इंटू के कॅप क्रॉस क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप क्रॉस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप क्रॉस क्यू झेड इंटू के कॅप, बरोबर आहे. हे 3 रो आल्या, 3 टर्मने आपण या 3 वेळेस त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता त्याच्यानंतर अगेन पी क्रॉस क्यू, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू काही याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहितो वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये पी क्यू साइन थिटा. साइन थिटा इज द अँगल बिटवीन इज द अँगल बिटवीन वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आहे. मग या ठिकाणी पी एक्स वेक्टर पी एक्सने वेक्टर क्यू एक्सला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, वेक्टर पी एक्सने वेक्टर क्यू एक्सला मल्टिप्लाय केलं, पी एक्स इंटू क्यू एक्स साइन थिटा येईल. आणि त्यांचे जे युनिट वेक्टर्स आहेत त्या युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये काय होईल, त्यांना अगेन त्यांचे युनिट वेक्टर काय येतील, आय क्रॉस आय असं येईल. मग आता आय क्रॉस आय, मग त्याच्यामधला जो अँगल आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे. मग आता आपल्याला माहीत आहे की वेक्टर पी आणि वेक्टर क्यू या दोन्ही आय कॅप कसा आहे, 90 डिग्री आहे. कारण वेक्टर पी एक्स ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला वेक्टर क्यू एक्स देखील आहे, म्हणजे दोन्ही पण एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे. त्याच्यामुळे याचा युनिट वेक्टर आय कॅप असेल तर याचा पण युनिट वेक्टर आय कॅप, आणि एकाच डायरेक्शनला असल्यामुळं दोघांमधला अँगल 0 डिग्री आला. त्याच्यामुळं साईन 0ची व्हॅल्यू 0 झाली. त्याच्यामुळं ही पूर्ण टर्म काय होईल, 0 होईल. म्हणजे आय क्रॉस आय
आय कॅप क्रॉस आय कॅप तुम्हाला काय मिळालं 0. सिमिलरली जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू 0. सिमिलरली के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू 0. आता याच्यानंतर आय क्रॉस जे, इथं जर पाहिलं आपण हे आय कॅप क्रॉस आय कॅप आहे, जे कॅप क्रॉस जे कॅप आहे आणि के कॅप क्रॉस के कॅप आहे, हे तिन्ही पण काय झाले 0. बरोबर आहे. आता याच्यानंतर राहिलं काय इथं आय क्रॉस जे क्रॉस के किंवा जे क्रॉस आय जे क्रॉस के आणि इथं के क्रॉस आय के क्रॉस जे. मग आता याचं मल्टिप्लिकेशन करत असताना काय होईल आय कॅप क्रॉस जे कॅप या ठिकाणी काय होईल, आपण जर पाहिलं एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस हे तिन्ही पण एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. हा या साईडला आय कॅप असेल एक्स ॲक्सिसच्या अलॉंग, झेड ॲक्सिसच्या अलॉंग जे कॅप आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग जे कॅप आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग के कॅप असेल. बरोबर आहे. आता इथं तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, मी एक सर्कलच्या फॉर्ममध्ये ड्रॉ करतो. ज्या वेळेस या ठिकाणी सर्कल या डायरेक्शनला मूव्ह होईल त्यावेळेस जो येणारा क्रॉस प्रोडक्ट आहे तो पुढचा युनिट वेक्टर असतो आणि तो कसा असतो पॉझिटिव्ह असतो. अँटी क्लॉकवाईज मूव्ह झालं तर बघा इकडं, म्हणजे याचा अर्थ काय आय क्रॉस जे लिहितो वाटलं तर मी आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू पुढचा युनिट वेक्टर के कॅप आणि तो कसा असेल प्लस. त्याच्यानंतर जे क्रॉस के म्हणजे याचा अर्थ जे कॅप क्रॉस के कॅप तो काय असेल, त्याचा पुढचा युनिट वेक्टर आय कॅप असेल. त्याच्यानंतर के क्रॉस आय के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू त्या पुढचा युनिट वेक्टर तो काय असेल जे कॅप असेल. अशा पद्धतीने ते काय येतील, जर समजा या ठिकाणी सर्कल अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर पुढचा येणारा युनिट वेक्टर हा कसा येतो पॉझिटिव्ह येतो. जर समजा रिव्हर्स मूव्ह झालं म्हणजे याचा अर्थ क्लॉकवाईज डायरेक्शनला म्हणजे काय आय कॅप क्रॉस के कॅप काय येईल आय कॅप क्रॉस के कॅप, पुढचा युनिट वेक्टर काय येतो जे, परंतु तो कसा असेल मायनस जे कॅप. परत के क्रॉस जे पुढचा युनिट वेक्टर कुठला येतो आय कॅप पण तो कसा असेल मायनस. परत जे क्रॉस आय जे कॅप क्रॉस आय कॅप पुढचा युनिट वेक्टर कुठला असेल के, परंतु तो कसा असेल मायनस. एवढं तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे सर्व आपल्याला कुठे यूज करायचं आहे याच्यामध्ये यूज करायचं आहे. या तर टर्म 0 झाल्या, इथं काय होईल हे 0. बरोबर आहे. मग इथं काय होईल ब्रॅकेट, इथं जर पाहिलं आपण तर काय इथं px इंटू क्यू वाय आय क्रॉस जे आहे, आय क्रॉस जे काय येते के कॅप. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस px इंटू इथं क्यू झेड आहे px इंटू क्यू झेड. बरोबर आहे. काय येईल इथं आय क्रॉस के काय आहे बघा इथं आय क्रॉस के म्हणजे याचा अर्थ काय झालं सर्कल त्या ठिकाणी रिव्हर्स मूव्ह झालं. पुढची टर्म काय येईल मायनस जे कॅप, त्यामुळे साईन काय देतो इथं मी हे मायनस. त्याच्यानंतर इक्वली टर्म काय होईल पी वाय इंटू क्यू एक्स कसं मूव्ह होतं सर्कल त्या ठिकाणी जे क्रॉस आय म्हणजे मायनस के कॅप. त्याच्यानंतर काय होईल पुढे आलो आपण इथं हे 0 झालं, हे प्लस 0 लिहितो मी. त्याच्यानंतर पुढची ही टर्म काय होईल पी वाय इंटू क्यू झेड जे क्रॉस के काय होईल प्लस आय कॅप ॲज इट इज. त्याच्यानंतर इथं आलो आपण काय होईल पी झेड इंटू क्यू एक्स के क्रॉस आय म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे प्लस जे कॅप. त्याच्यानंतर इथं पुढे आलो काय होईल पी झेड इंटू क्यू वाय. बरोबर आहे. सर्कल कसं मूव्ह होईल के कॅप इंटू जे कॅप, के कॅप इंटू जे म्हणजे अँटी क्लॉकवाईज काय होईल मायनस आय कॅप. आता याच्यानंतर काय करायचं जेवढ्या काही युनिट वेक्टर्स सिमिलर आहेत ते आपण कॉमन घेऊ आणि जे काय राहील ते आपण पुढे लिहू. बघा इकडे काय होईल इथं काही टर्ममध्ये के कॅप आहे, काही टर्ममध्ये आय कॅप आहे, काही टर्ममध्ये जे कॅप आहे, कॉमन आहेत त्या टर्म आपण या ठिकाणी कॉमन काढू. बघा इकडं वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू काय येईल इथं के कॅप आहे, इथं पण के कॅप आहे.
बरोबर आहे. हे कॉमन निघेल के कॅप. अगोदर आयच्या टर्म घेऊ आपण, नंतर जेच्या परत केच्या. मग आयच्या टर्म कुठल्या आहेत? हे मायनस आहे, ही टर्म प्लस आहे. प्लसची अगोदर घेऊ. काय होईल त्या ठिकाणी? ब्रॅकेटमध्ये काय राहील? पी वाय इंटू क्यू झेड मायनस पी झेड इंटू इथं क्यू वाय आहे, चुकून एक्स झालं आहे, क्यू वाय आहे बघा इथे टर्म. काय झालं त्या ठिकाणी? पी वाय इंटू क्यू झेड, सॉरी हे क्यू एक्सच आहे, इकडे टर्म घ्यायची आपल्याला. आय कॅपची टर्म घ्यायची. आय कॅप बघा इकडं, ही आणि ही टर्म, आय कॅप आणि हे आय कॅप, याच्यामधून आपण काय करत आहोत? आय कॅप कॉमन काढत आहोत. हे आय कॅप बाजूला घेतलं, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय कॅप. त्याच्यानंतर जेची टर्म बघा इकडं, हे जे इथं या ठिकाणी एक जेची टर्म आहे, या ठिकाणी एक जेची टर्म आहे. इथं आपण अगोदर प्लसची टर्म बाजूला घेऊ. प्लस ब्रॅकेटमध्ये काय राहील? पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड इंटू जे कॅप. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता राहिली कोणती? केची टर्म, हे के कॅप आणि या ठिकाणी के कॅप. बरोबर आहे. काय अगोदर प्लसची टर्म घेऊ. प्लस पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स इंटू के कॅप. आणि हे जर पाहिलं आपण तर काय आहे? त्याला आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू मॉड ऑफ हे आय कॅप जे कॅप आणि या ठिकाणी के कॅप पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. याला जर तुम्ही सॉल्व केलात, हा डिटर्मिनंट जर तुम्ही सॉल्व केला तर तुम्हाला सेम अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सोल्युशन मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपला हा झाला क्रॉस प्रोडक्ट, त्याची 6वी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. याच्यानंतर 7th कॅरेक्टरिस्टिक्स कुठली आहे पाहू आपण. मग इकडं 7वी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? याच्यानंतरची कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही काय सांगितलं? द मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज द एरिया ऑफ पॅरलोग्राम इफ दिस टू वेक्टर रिप्रेझेंट्स द ॲडजसंट साईड ऑफ दॅट पॅरलोग्राम. त्याने सांगितलं की मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ दीज टू वेक्टर्स इज द एरिया ऑफ पॅरलोग्राम इफ these two vectors represents the adjacent side of that पॅरलोग्राम. म्हणजे या ठिकाणी समजा आपण हा पॅरलोग्राम ड्रॉ केला, हा पॉईंट ओ आहे, या ठिकाणाहून 2 वेक्टर स्टार्ट झाले, एक वेक्टर पी दुसरा वेक्टर क्यू आहे. हे 2 वेक्टर एका पॅरलोग्रामच्या ॲडजसंट साईड जर समजा रिप्रेझेंट करत असतील तर त्या ठिकाणी या पॅरलोग्रामचा येणारा जो एरिया आहे, हा एरिया काय असतो? इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ दीज टू वेक्टर्स. एच म्हणजे काय आहे? हाईट ऑफ दॅट पॅरलोग्राम आहे. बरोबर आहे. पी म्हणजे त्याचा काय आहे? बेस आहे. समजायला आपण नाव दिलं ओ ए बी सी आणि हा डी म्हणजे काय आहे? सी डी त्याची हाईट आहे. बरोबर आहे. हा अँगल बिटवीन दीज टू वेक्टर दॅट इज वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. मग इथं काय म्हणू शकतो आपण? देअरफॉर एरिया ऑफ पॅरलोग्राम ओ ए बी सी. बरोबर आहे. ह्याचा एरिया काय येईल? आपल्याला माहीत आहे याचा एरिया काय येतो? बेस इंटू हाईट. मग हे बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. बेस काय आहे? पी आहे. मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये काय येईल? वेक्टर पीची मॅग्निट्यूड पी इंटू हाईट काय आहे? आता हाईट आपल्याला माहीत नाही एच, परंतु या ठिकाणचं पाहिलं आपण तर हा काय आहे? राईट अँगल ट्रँगल आहे. मग इथं असं म्हणू शकतो इन राईट अँगल्ड ट्रँगल ओ डी सी मध्ये आपण काय लिहू शकतो? या ठिकाणी हाईट जी येणार आहे त्याची काय येईल? किंवा
या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण हा अँगल माहीत आहे, अँगल बिटवीन दीज टू वेक्टर, आणि त्याची फ्रंट साईड कोण आहे, हाईट ऑफ दॅट पॅरलोग्राम. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, फ्रंट साईड डिफाईन करणारं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कुठलं आहे, साईन आहे. देअरफॉर साईन थिटा इज इक्वल टू फ्रंट साईड CD डिवायडेड बाय हायपोटेनियस काय आहे, OC. बरोबर आहे. मग काय येईल, CD काय आहे, CD आहे H डिवायडेड बाय त्याची OC काय आहे, Q, एक दुसरी साईड आहे. देअरफॉर H इज इक्वल टू Q साईन थिटा. आपल्याला काय मिळाली, हाईट ऑफ दॅट पॅरलोग्राम. ही हाईट या ठिकाणी ठेवून टाका, काय होईल, P इंटू, हे मल्टिप्लिकेशन साईन आहे, P इंटू Q साईन थिटा. दिस इज द एरिया ऑफ पॅरलोग्राम. दिस इज नथिंग बट मॉड ऑफ वेक्टर P क्रॉस वेक्टर Q. मी तुम्हाला सांगितलं मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये वेक्टर P क्रॉस वेक्टर Qला आपण कसं लिहितो, वेक्टर P क्रॉस वेक्टर Q इज इक्वल टू PQ साईन थिटा. जे आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलेलं आहे की वेक्टर प्रोडक्ट लिहित असताना दोन वेक्टरचा जो क्रॉस प्रोडक्ट आहे तो मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये आपण PQ साईन थिटा असं लिहितो, आणि ज्यावेळेस आपण स्केलर प्रोडक्ट घेतो त्यावेळेस काय येतो, वेक्टर P डॉट वेक्टर Q इज इक्वल टू PQ कॉस थिटा असं घेतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसते की त्यांची जी 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहे वेक्टर प्रोडक्टची, ती आपल्याला काय सांगते, द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. परंतु कुठला प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट ऑफ these two vector is equal to area of parallelogram if these two vector represents the adjacent side of that parallelogram. हे दोन वेक्टर जर समजा या पॅरलोग्रामच्या दोन ॲडजस्टंट साईड रिप्रेझेंट करत असतील तर आपण काय सांगू शकतो की त्या ठिकाणी त्या दोन वेक्टरचा येणारा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे त्या पॅरलोग्रामचा काय असेल, एरिया असेल. ठीक आहे. याच्यावर डिपेंड असणारे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.